नमस्कार। आज जागतिक पर्यावरण दिन ह्या निमित्त वसई सन सिटी भागातील तुळजा भवानी गार्डन ते गास रस्त्यावरील काही भागामध्ये आज वृक्षारोपण केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी माजी महापौर नारायण मानकर साहेब हे देखील आपल्या सोबत आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मानकर साहेब, आज जागतिक पर्यावरण दिवस आणि ह्या निमित्त आज इथे वृक्षारोपण झालेलं आहे, तुम्ही काय सांगाल? आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसई विरार शहर महापालिकेने या आमच्या तुळजाभवानी उद्यान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला होता आणि महापालिकेचं मला रितसर आमंत्रण होतं, त्यामुळे या वृक्षारोपण कार्यक्रमाला मी हजर आहे। तुम्ही बघताय की दोन्ही बाजूला ज्या उद्यान आहेत, तुळजाभवानी उद्यान, या उद्यानात नवघर माणिकपूर नगर परिषदेच्या माध्यमातून त्यावेळेला वृक्षारोपण केलेलं होतं। आज हे वृक्ष सगळे मोठे झालेले आहेत। अंदाजे निरनिराळ्या प्रजातीचे 1200 वृक्ष या गार्डनमध्ये आहेत आणि संबंध वसई विरार शहर महापालिकेतलं हे मोठं उद्यान आहे। रोज सकाळ संध्याकाळी इथे मुलं, वरिष्ठ नागरिक किंवा इतर लोक हे फिरायला येतात आणि ह्या गार्डनचा मनमुराद आनंद घेत आहेत। आज ह्या ठिकाणी जी झाडे लावलेली आहेत तेव्हा बोललं जाते की प्रत्येकाने एक तरी झाड लावावं। तुम्ही झाडावरती फार प्रेम करता हे आम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे आणि तुम्ही ह्या आपल्या सन सिटी भागातील तुळजा भवानीच्या दोन्ही गार्डनची जी तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यामधून तुम्ही जो वसई संपूर्ण वसईला एक संदेश दिलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, मी तसा पहिल्यापासूनच वृक्षप्रेमी होतो। म्हणजे सरपंच असताना अंबाडी रोड जो दिवाणमाळ नदीत होता त्यावेळेला दोन्ही दुतर्फा आम्ही झाडं लावलेली होती, परंतु रस्ता रुंदीकरणात ती तोडली गेली आणि त्यामुळे नगर परिषद झाल्यावर नगर परिषदेच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही तुळजाभवानीकडे येणारा रस्ता बघताय, घास रोड, दुतर्फा आपण झाडं लावलेली आहेत, ही झाडं लावलेली आहेत। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, कारण पर्यावरणाची हानी ही आता आमच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला परवडणारी नाही आहे। कारण पुढे कदाचित जो जगात भूभाग आहे त्याच्यात 33% जंगल असावं असा निसर्गाचा नियम आहे आणि आपण या सगळ्या ठिकाणी वृक्षतोडीमुळे 13% आलेलो आहेत। जर 11% वर खाली आलो तर कदाचित प्रलयकाल होईल। कारण ज्या प्रमाणात आपण वृक्ष लागवड करतो त्याच्या कितीतरी प्रमाणात वृक्षतोड होते आणि त्यामुळे पर्यावरणाची निश्चित हानी होते। त्यामुळे माझ्या ह्या वसई विरार शहरातील किंवा सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे की प्रत्येकाने आपण एक झाड लावावं आणि ते मोठं होईपर्यंत जोपासावं। त्याचे परिणाम निश्चित आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनेच येणाऱ्या जनतेला चांगले होतील। आज महानगरपालिकेचा जरी कार्यक्रम असला तरी भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी आणि इतर पक्ष ह्यांची एक चांगलीच एकत्र हसी मजाक कार्यक्रम चाललेला, त्याच्यातून काय संदेश बसलेला? हा वसई विरार शहर महापालिकेचा कार्यक्रम होता। आमदार म्हणून त्यांना निमंत्रण होतं, माजी महापौर म्हणून मला निमंत्रण होतं, माझे मित्र प्रफुल्ल ठाकूर मनसेचे प्रतिनिधी म्हणून आलेले होते, निरनिराळ्या पक्षाचे लोक आलेले होते। महापालिकेचा कार्यक्रम असल्यामुळे महापालिका सगळ्याच पक्षांच्या प्रतिनिधींना, भले ते माजी नगरसेवक असतील किंवा सत्तेवर नसतील, तरी बोलावलं जातं। महापालिकेचा हा चांगला उपक्रम आहे की सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावं आणि एकत्रितपणे काम व्हावं। शेवटी झाडं काय एखाद्या पक्षाचा माणूस अमुक आहे म्हणून त्याला सावली देणार नाही आहे आणि ह्या पक्षाचा माणूस आहे म्हणून सावली देईल असा प्रकार नाही आहे। तो निसर्ग आहे आणि त्यामुळे निसर्गाचं जतन करणं सगळ्यांचंच काम आहे। त्यामुळे सगळेच आम्ही एकत्र होतो आणि राजन नाईक हे वसई विरार शहर महापालिकेच्या पहिल्या टर्ममध्ये माझ्या जोडीला नगरसेवक होते, त्यामुळे आम्ही राजकारण बाजूला गेलो तर वैयक्तिक मित्र आहोत। येणाऱ्या महानगरपालिकेत ह्या वृक्षाची मुळं कुठे एकत्र भेटतील असं दिसतंय का? नाही, ते आता महापालिकेचं इलेक्शन जेव्हा जाहीर होईल तेव्हा बघूया काय करायचं ते। निरनिराळी राजकीय विचारशैली अलग अलग असते, आमचे वरिष्ठ काही आहेत ते निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे महापालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला काय तो विचार करू, आज तो नको। आपल्यासोबत मनसेचे प्रफुल्ल ठाकूर देखील आहेत, ते काय सांगतात ते ऐकूया। कसं आहे की आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आजचा हा कार्यक्रम घेतला होता। त्यांनी जवळपास आज 1,00,000 झाडं लावायची आणि ती जोपासायची असा त्यांचा यामागचं उद्दिष्ट आहे। परंतु केवळ झाडं लावून निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे असं नाहीये। वसईमध्ये असलेली जवळपास अनेक बावखलं आहेत। जवळपास आम्ही मागे आगा खान हॅबिटेट एजन्सी मार्फत सर्वे केला तर जवळपास 500च्या वरती आपल्या वसई तालुक्यामध्ये बावखल आहेत, जे होल्डिंग पॉइंट आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आहेत। ह्यांचं सुद्धा जतन झालं पाहिजे। त्या साफसफाईचं काम मागे संस्थेच्या मार्फत आपण जवळपास 10 बावखलांचं काम केलं। आता सतपाळ्यामध्ये एका तलावामध्ये घाणपाणी सांडपाणी स्वच्छ होऊन तलावात जाणार
हा सुद्धा आपण एक प्रकल्प राबवतोय. यासाठी युनायटेड नेशनने निधी उपलब्ध केलेला आहे आणि स्पार्क संस्थेच्या माध्यमातून ते प्रोजेक्टचं काम सुरू आहे. असे सर्व काही जे काही उपक्रम आहेत हे मी आत्ताच आयुक्त साहेब मला भेटले आणि आयुक्त साहेबांना सांगितलं की केवळ झाडं लावून झाडं जगवणं टिकवणं हे तर आहेच, परंतु त्याचबरोबर वसई तालुक्यातील जी काही बावखल आहेत, जी काही तलाव आहेत, ह्यांचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे. आणि ह्यासाठी त्यांना सांगितलं आणि ते येत्या आठवड्यामध्ये यासाठी सर्व संबंधित जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांची संयुक्त बैठक घेणार. तर आपण ऐकलं मानकर साहेब आणि आपल्यासोबत प्रफुल्ल ठाकूर हे दोघंही होते. ह्यांचं म्हणणं आहे की वसईमध्ये फक्त झाडं लावून नाही तर झाडं टिकवले देखील पाहिजेत. कारण झाडं ही टिकली तर उद्यासाठी आपल्या पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवलेलं आहे हे दिसून येईल. त्यासोबत आम्ही एक राजकीय प्रश्न देखील विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु मानकर साहेबांनी त्यांना सांगितलं की वसई तालुक्यामध्ये सर्वच पक्ष एकत्र कामकाज करण्यासाठी येतात. चांगल्या कामासाठी सर्व पक्ष एकत्र नेहमीच येत असतात. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.